शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बंधू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू असताना निकटवर्तीयाचा अपघात होणं संशयास्पद. खरात सोबतही असं काही होऊ शकतं, अंजली दमानिया यांचा दावा. खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांच्यावर अनेकांचा दबाव असावा. कुणाला तरी वाचवण्यासाठी शेळकेंचा घातपात केला असणार. सुषमा अंधारे यांच्यासह तृप्ती देसाई यांच्याकडनं शंका व्यक्त. समृद्धी महामार्गावर जितेंद्र शेळकेंच्या वाहनाचा भीषण अपघात. धोत्रे गावाजवळ उभ्या कंटेनरच्या धडकेमध्ये शेळकेंच्या वाहनाचा चक्काचूर. कार थेट कंटेनरच्या खाली घुसली. पोलीस प्रशासनाकडनं घटनास्थळी पंचनामा सुरू. उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास विधान परिषद बिनविरोध होण्याची दाट शक्यता. ठाकरेंना पवारांसह काँग्रेसचाही पाठिंबा. मात्र स्वतः निवडणूक न लढण्याची ठाकरेंची भूमिका. ठाकरेंच्या उमेदवारीवर निवडणुकीचा निकाल ठरेल. विधान परिषदेसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी वरिष्ठांशी चर्चा करणार. सूत्रांची माहिती. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये हालचाली. 100हून अधिक उमेदवार इच्छुक. आमदारकी मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू. नारी शक्ती वंदन विधेयकाचा महिलांच्या सशक्तीकरणाशी काही संबंध नाही. हे विधेयक SC ST आणि OBC विरोधात. जुना कायदा आणा, आम्ही पाठिंबा देऊ. राहुल गांधींची भूमिका. महिला आरक्षण कायदा लागू. रात्री उशिरा अधिसूचना जारी. अमित शहा लोकसभेमध्ये उत्तर देणार. थोड्याच वेळामध्ये 3 विधेयकांवर मतदान. नाशिकमधील धर्मांतरण प्रकरण कटाचा भाग. सरकारने गंभीर दखल घेतली आहे. दोषींना सोडणार नाही. धर्मांतरण प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली. जिल्हा रुग्णालयामध्ये कराडची वैद्यकीय तपासणी सुरू. ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीसांची तोफ धडाडली. ही लढाई ममता बॅनर्जी विरुद्ध पश्चिम बंगालची जनता. फडणवीसांकडून कोलकातामध्ये परिवर्तनाचा नारा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. पालिकेत हजर राहत राज ठाकरेंकडून नव्या आयुक्तांना शुभेच्छा. दरम्यान राज ठाकरेंकडून ठाकरे सेनेच्या नगरसेवकांशी देखील चर्चा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.